नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. 19 नोव्हेंबर बुधवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिली आनंदाची बातमी बघा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा 21वा हप्ता अखेर जाहीर करण्यात आला असून देशभरातील 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा झाले आहेत. खास किसान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोइंबतूर येथून या हप्त्याचे वितरण केले. दिवाळीपासून या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदवार्ता ठरली आहे. पुढील बातमी बघा. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ईकेवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. पुढील बातमी बघा. गेल्या 10-15 दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये बोचरी थंडीचा अनुभव येतोय. मध्य, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली सरले आहे. ही परिस्थिती 21 नोव्हेंबर पर्यंत कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 22 नोव्हेंबर पासून थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागेल. 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.